आत्ता कळालं का टाळत होता. आत्ता कळालं का टाळत होता याला आमचा बाप आमचा आजा. जरा डोळं उघडून बघा, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. शिवरायाचं स्वराज्य अस्तास गेलं आणि पेशवाईचं राज्य पुनर्प्रस्थापित झालं. याला कारणीभूत आम्हीच ठरलो आहोत. वाघ असून लांडग्यांच्या कळपात शिरलो आहोत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जो वारसा आहे, पुरोगामीपणाचा, परिवर्तनाचा, देशासाठी जो आरसा आहे, प्रतिगामी विचारसरणीची दृष्ट त्याला झाली आणि सुखी संपन्न महाराष्ट्राला अवकळाही आली. जगात ज्याची ओळख संताची भूमी आहे, त्या संताच्या भूमीतच संत विचार आचरणाची कमी आहे. संताची शिकवण आता पूर्णपणे विसरली आहे. फक्त बाजार मांडलाय एवढी पत घसरली आहे. जाती जाती तर प्रचंड दुही माजवली. एकमेकाविषयी द्वेषाची बीजे रुजवली. माणसापेक्षा इथे आज जात वरचढ होत आहे. वरची जात खालच्या जातीचा अमानुष बळी घेत आहे. महागाईच्या ओझ्यानं जनसामान्य झुरतोय. नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून बळीराजा आत्महत्या करतोय. अन्याय, अत्याचार, बलात्काराचा आलेख वर जात आहे. विश्वासाने जनतेचा केलेला विश्वासघात आहे. न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर यावं लागतं. नक्षलवाद्याचं लेबल लावून घ्यावं लागतं. मूलभूत हक्कही हिरावले जात आहेत. खरं बोलणाराची गळचेपीच होत आहे. निमा महाराष्ट्र पुरानं निमा दुष्काळानं होरपळतोय आणि इथला सत्ताधारी पक्ष जनभावनेशी खेळतोय. माकडा हाती कोलीत अशी गत झाली आहे. माकडा हाती कोलीत अशी गत झाली आहे. या नतद्रष्टांनी महाराष्ट्राची पार दुर्दशा केली आहे. म्हणून म्हणतो आता कळालं का टाळत होता याला. म्हणून म्हणतो आता कळालं का टाळत होता याला आमचा बाप आमचा आजा. अरे जरा डोळं उघडून बघा, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. जरा डोळं उघडून बघा, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.